मम्मी साहेब आणणार सत्य मंजूच्या आयुष्यात विघ्न. नमस्कार. TV6 मराठी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. मागील एपिसोडमध्ये आपण बघितलं असेल की सत्य मंजूला सोडण्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये येतो. तेव्हा मंजू सत्याला म्हणते की सत्या, मला भीती वाटते, ते गुंड पुन्हा आले तर मी तुझ्यासोबत येते. तेव्हा सत्या मंजूला समजावतो. त्यानंतर सत्या त्याच्या ऑफिसमध्ये जातो आणि बलमाला सर्व हकीकत सांगतो. नंतर आता जो पंकज आहे, तातेसाहेबांचा पी, तो पंकज आता ऑफिसमध्ये येऊन सत्याला म्हणतो की त्या कॉन्ट्रॅक्टरचं काम तुला करावंच लागणार आहे. तुला याचं काय करायचं ते तू बघ, कारण की राजकारणात असं काम करावंच लागतं. आणि बघ, हा माझा आदेश नाही, हा तातेसाहेबांचा आदेश आहे. त्यांनीच सांगितलेलं आहे की तुला त्याचं काम करायचंच आहे, असं म्हणून तो निघून जातो तिथून. तेव्हा सत्याला खूप राग येतो. मग जो बलमा आहे, हा बलमा त्याला समजावून सांगतो, हे राजकारण आहे, इथे काम करायचं असेल तर अशा गोष्टी सहन कराव्याच लागेल, आपल्याला चिखलात हात घालावाच लागेल, असं तो बलमा सत्याला समजावून सांगतो. सत्या हा असं म्हटल्यावर त्याच्यावर ओरडतो आणि बलमाला त्याची सगळी कुंडली काढायला सांगतो त्या कॉन्ट्रॅक्टरची. आता येणारा जो एपिसोड आहे हा खूप धमाकेदार असणार आहे. येणाऱ्या एपिसोडमध्ये आपल्याला बघायला मिळेल की जी मम्मी साहेब आहे, ह्या मम्मी साहेब पंकजला भेटण्यासाठी बाहेर कुठेतरी बोलवतात आणि पंकजला म्हणतात, मला सत्य आणि निब्रतच्या आयुष्य जे आहे ही चांगली त्यांना दोघांना अद्दल घडवायची आहे. तेव्हा पंकज मम्मी साहेबांना म्हणतो की तुम्हाला काय करायचं आहे ते फक्त मला सांगा. तेव्हा त्या म्हणतात की त्यांच्या घरातील जी वीज आहे आणि पाणी आहे हे कोणत्याही कारणाने ते बंद करून टाक. त्यांना कुठल्याही परिस्थितीत ते जायला नाही पाहिजे, जेणेकरून ते पुन्हा माझ्या घरात यायला त्यांना पर्याय राहणार नाही, त्यांना माझ्याच घरात इथे यावं लागेल, असं मम्मी साहेब पंकजला म्हणतात. त्याच्या घरातील वीज आणि पाणी दोन्ही बंद करून टाकतो. जो पंकज आहे तो दोन्ही बंद करून टाकतो, ते पण रात्रीच्या वेळी. आता दोघेसुद्धा हैराण होतात की एवढ्या रात्री घरातली जी लाईन आहे, वीज आहे आणि पाणी कसं काय घरातलं गेलं, त्यांना विचारात पडतात. मंजूसुद्धा पाणी चालू करून पाहते, पाण्याचा नळ तर तो बंद असतो. आता पुढच्या भागात असं होऊ शकतं की जे सत्य आहे, सत्य आणि मंजू हे दोघेसुद्धा मधून रात्री जी आहे, रात्री काही ना काही पर्याय याच्यामधून काढणार आहे, कारण की त्यांच्या घरात आता लाईन नाही आणि पाणीसुद्धा नाही. ते नेहमीप्रमाणे गच्चीवर झोपण्यासाठी ते जाऊ शकतात. आपण मागील एपिसोडमध्ये बघितलेच असेल. त्यानंतर सकाळी सत्या नगरपालिकेमध्ये जाईल आणि तिथे सर्व जी विचारपूस आहे हे करेल की आमच्या घरातील वीज आणि पाणी कसं काय गेलं याची तो चौकशी करेल, कारण की तो आता नगरसेवक आहे. तेव्हा जी पालिकेवाली, तिथलचे अधिकारी त्याला काही कारण सांगणार नाही. त्याला सांगणार नाही की ते लाईन आणि पाणी कसं काय बंद झालं. त्यानंतर तो तिथे खूप राडा करेल, ओरडेल, सांगा म्हणेल असं का झालं. त्यानंतर तो खूप भडकेल. त्यानंतर या सगळ्यामागे कोणाच हात आहे हे शोधण्याचा तो प्रयत्न करणार आहे, कारण की त्याच्या घरामध्ये लाईन नाही. नंतर जर त्याला कळलं जर ह्याच्या मागे पंकजचा हात आहे, तर तो काय करेल हे पाहण्याजोगं असेल, कारण की त्याचा पारा पहिलाच चढलेला असतो. पंकज मम्मी साहेब यांचं नाव घेईल का, मम्मी साहेब यांच्यासोबत सत्या काय करेल, आता हे त्यांना पुन्हा कोणती शिक्षा देईल हे पाहणेसुद्धा खूप महत्त्वाचे ठरणार आहे. या सगळ्या स्टोरीवर तुम्हाला काय वाटतं, तुमची काय प्रतिक्रिया आहे ती आम्हाला नक्की कळवा. आणि जर सत्याला कळलं की सगळे मम्मी साहेब आहे, तर सत्य जो आहे तो काय करेल हे सुद्धा तुम्हाला काय वाटतं याच्याबद्दल, तर ते आम्हाला सुद्धा कमेंट करून नक्की सांगा. आणि जो सत्य आहे तो कॉन्ट्रॅक्टरचं काम करेल का, कारण की आता तात्यासाहेबांनी त्याला आदेश दिलेला आहे की तुला हे काम करावंच लागेल पंकजद्वारे. तर आता तो सत्य आहे, हा सत्य कॉन्ट्रॅक्टरचं काम करेल का, त्याच्याकडून तो लाच घेईल का, हे सुद्धा इथे पाहणे खूप महत्त्वाचे ठरणार आहे. या सगळ्या स्टोरीवर तुम्हाला काय वाटतं, तुमच्या प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. तरी तुमची प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा. आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण की अशीच प्रोमो बघण्यासाठी तुम्हाला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, जेणेकरून पुढचा प्रोमो टाकला की लगेच तो तुमच्यापर्यंत पोहोचेल. चला भेटूया एका पुढच्या नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.